नमस्कार. माझं नाव उर्मिला प्रवीण शिंदे. मी 61 गुणवडी गटातून जिल्हा परिषद लढवत आहे बहुजन समाज पार्टीतून. सर्वप्रथम मला ही संधी कावराम चौधरींनी दिली, त्यांचे मी आभार मानते. राष्ट्राचा उमेदवार आहे तर तुम्ही त्यांना कसं लढत द्याल? सर्वप्रथम दादांना, अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी पण दादांची लाडकी बहिणीच आणि मी माझ्या माहितीनुसार जी समोरची व्यक्ती आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य किंवा कार्यकर्ताच नाही असं मला गावातनं कळलेलं आहे. आणि माझ्या कामामध्ये त्यांचा सहभाग आहे असा दिसला नाही. कुठल्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यात ते दिसले नाहीत. दादांचे काही काम मी पण केलेले आहेत. दादांच्या विकासाचे जे स्वप्न आहेत ते मी पण या माध्यमातून त्यासाठी मी प्रयत्न करेन. त्या दादांच्या अपघाती निधन झाल्यानंतर मी सर्व प्रचार बंद केला होता, बॅनर काढले होते. परंतु समोरील उमेदवारांनी बॅनर लावून प्रचार चालू केल्यामुळे त्यांच्या काहीच विचारधारा दिसत नाहीत. यामुळे मला पुन्हा प्रचारात उतरून लोकांचे विश्वास जिंकून दादांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. मतदारांना तुमचं काय आव्हान असेल? शिवशाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांची आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांची बारामती घडवायची आहे. आणि येणाऱ्या 7 तारखेला बहुजन समाज पक्षातून मी उर्मिला प्रवीण शिंदे मला मतदान करून ही एक संधी द्यावी. हत्ती या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा.